रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून थोडासा आराम मिळावा, ट्रॅफिकच्या आवाजापासून कानांना आणि मनाला शांतता मिळावी म्हणून आपण ट्रिप किंवा पिकनिकसाठी एखाद्या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या हॉटेलमध्ये राहायला जागा बुक करतो। जितके दिवस तुम्ही तिथे असता तोपर्यंत तुम्हाला सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, वेगवेगळे वन्य प्राणी तुमच्या खोलीच्या खिडकीजवळ येऊन भेट देऊन तुमची सकाळ प्रसन्न करून जातात। मात्र निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला सर्वाधिक काळजी घ्यावी लागते ती माकडांची। जिथे गर्द झाडे असते तिथे माकड, वानर, हुप्प्या हमखास दिसतात। ते कधी आपल्यावर हल्ला करतील किंवा आपल्या खोलीत शिरतील यांचा नेम नसतो। इंस्टाग्राम या सोशल मीडियावर सध्या अशाच एक विशिष्ट प्रकारच्या माकडाने खोलीचा ताबा घेतला असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। @व्हॅलेन्सी या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे ते पाहूयात। तर व्हिडिओच्या सुरुवातीला एक केशरी रंगाचे केस असलेले एक ओरंगउटांग माकड आपल्या पिल्लाला पोटाजवळ धरून खोलीच्या दारात बसलेलं पाहायला मिळतं। त्या दृश्यांसोबतीने व्हिडिओ बनवणारी व्यक्ती माकड घरात कधी आले ते सांगतो। आम्ही आता नुकतेच झोपेतून उठलो आणि आम्हाला समोर हे ओरंगउटांग माकड दिसले असे व्हिडिओमध्ये आपल्याला मिळत आहे। त्यानंतर ते माकड चालत खोलीमधील बाथरूममध्ये पोहोचते। गंमत म्हणजे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता ते माकड बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीतील पाण्याने आणि साबणाने आपले हात बऱ्याच वेळा धुवून घेतो। माकड आपले हात धुवत आहे हे दृश्य पाहून त्यावर व्हिडिओ शूट करत असणाऱ्या व्यक्तीला अजिबात विश्वास बसत नाहीये असे त्याच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येते। हात दोन्ही बाजूंनी साबणाने स्वच्छ धुवून झाल्यावर ते माकड बाथरूममध्ये काय काय ठेवले आहे ते पाहते। तेव्हा बाथरूम नेमके कसे दिसते हे घर पाहायला आलेली व्यक्ती ज्या पद्धतीने पाहिलं अगदी तसाच त्या माकडाचा आवेश होता। व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला हे माकड शीतपेय ठेवलेल्या फ्रीजमधून 3 शीतपेयाच्या बाटल्या घेऊन एका काट्यावर जाऊन बसलेले दिसते। आता त्या माकडाच्या कमरेवर एक पिल्लू एक शीतपेयाची बाटली हातात आणि 2 पायांमध्ये ठेवून ते माकड तोंडाने हातातल्या बाटलीचे झाकण उघडून त्यामधील पेय पित आहे असे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो। घडणाऱ्या या संपूर्ण घटने व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा तो काय दृश्य पाहत आहे यावर विश्वास बसत नसल्याचे त्याच्या एकंदरीत बोलण्यातून लक्षात येते।